द एप्स्टीन फाईल्स गेल्या काही दिवसात तुम्ही सगळीकडेच हे नाव ऐकत असाल. जगाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा खुलासा या फाईलच्या माध्यमातून झाला आहे. जेफ्री एप्स्टीन प्रकरणामध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हणजेच डीओजेने आता अंतिम टप्प्यातील तपासाची कागदपत्रे जाहीर केली आहेत. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या डेटामध्ये तब्बल 35 लाख पानांचे दस्तऐवज, 2000 व्हिडिओज आणि 1,80,000हून अधिकचे फोटो असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. तर या एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय, ते या फाईलचा भारताशी काय संबंध आहेत जाणून घेऊया व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून. कोण होता जेफ्री एप्स्टीन? जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील एक अब्जाधीश फायनान्सर आणि प्रमाणित सेक्स ट्रॅफिकिंगचा गुन्हेगार होता, ज्याच्या विरुद्ध 2019 मध्ये गंभीर आरोप सिद्ध झाल्यामुळे अटक झाली होती आणि कारागृहातच त्याचा मृत्यू देखील झाला. आता अमेरिका सरकारने त्याच्या तपासाशी संबंधित लाखो पानांवरील गोपनीय दस्तऐवज जाहीर केले आहेत. हे दस्तऐवज जगभरातील अनेक प्रभावशाली लोकांच्या संपर्काबद्दल माहिती देतात. या फाईल्समध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू, मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि संस्थापक बिल गेट्स, इलॉन मस्क, इस्रायल, युरोप आणि मध्य पूर्वेतील काही माजी राजनैतिक अधिकारी तसेच अनेक उद्योगपती आणि प्रभावशाली व्यक्तींची नावं संदर्भ म्हणून आढळतात. काही नावं फ्लाइट लॉग्स मध्ये, काही ईमेल्स किंवा कॅलेंडर एंट्रीज मध्ये, तर काही सामाजिक कार्यक्रमांच्या आमंत्रण यादीत दिसतात. आणि भारतासाठी त्यात काही संदर्भही आहेत. पण भारताशी संबंध इतकेच गंभीर आहेत का, ते पुढे पाहूया.